शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. जग लाडकी जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल. फजेराह बंदरामधून 80,000 टन कच्चं तेल घेऊन जहाज भारतात पोहोचलं. UAE बंदरावरील हल्ल्यातून हे जहाज अगदी थोडक्यात बचावलं. राज्यामध्ये आज सलग 7व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी रांगा. मुंबईसह धाराशिव, यवतमाळ, साताऱ्यामध्ये सकाळपासून नागरिक रांगेत. ऑनलाईन बुकिंगच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक हैराण. राज्यात व्यावसायिक गॅसचा तुटवडा. कुठे इलेक्ट्रिक शेगड्या तर कुठे चुली पेटल्या. गॅस टंचाईमुळे शिवभोजनपासून खाऊ गल्लीपर्यंत चूल पर्व सुरू. संदीप देशपांडेंच्या इंदोरी चाटला गॅसचा फटका. लग्नसराईला गॅस टंचाईची झळ. गॅस अभावी केटरर्स हवालदिल. पुण्यामधील 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे संकट. तर नंदुरबारमध्ये 16 दिवसांपासून केटरिंग व्यवसाय अडचणीत. व्यावसायिक सिलेंडर वाटपाबद्दल केंद्र सरकारचा नवीन निर्णय. राज्यांना दिल्या जाणाऱ्या LPG वाटपाच्या कोट्यामध्ये 10% वाढ. अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी. 58 आक्षेपार्ह व्हिडिओचा डेटा पोलिसांच्या ताब्यात. नामांकित महिला सेलिब्रिटी यांचे चेहरे समोर येण्याची शक्यता. रुपाली चाकणकर यांच्याकडनं अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरातचे पाद्यपूजन. सुषमा अंधारेंकडनं व्हिडिओ ट्विट. राजीनाम्याची मागणी. तर खरातवरील आरोपांशी माझा वैयक्तिक संबंध नाही. पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. चाकणकरांकडनं स्पष्ट. काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत. महाराष्ट्रामध्ये निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नसल्याचं स्पष्ट. उमेदवार देण्याबाबत काँग्रेस लवकरच बैठक घेणार. मुंबईमध्ये उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा पहिलाच मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मराठवाड्यासह राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. नाशिक, अक्कलकोट, लातूर, सांगली, धाराशिव, जालन्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी. पुढील 2 दिवस राज्यामध्ये वादळी पावसासह गारपिटीचा इशारा. विदर्भ, मराठवाड्यासह अवकाळीचं सावट. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईतही 20 मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता. नेपाळच्या केतांगमध्ये लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टर कोसळलं. अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या कुटुंबाचा थरारक अपघात. सुदैवानं पायलटसह कुटुंबातील सदस्य सुखरूप बचाव. खासदार निशिकांत दुबेंच्या हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये गंभीर प्रकार. लँडिंगसाठी वापरण्यात आलेल्या स्मोक मार्करमुळे जंगल परिसरात आग लागल्याची घटना. सुदैवानं आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.